आणि आता पार्टीच्या स्वरूपात एक खेळाडू तटीआड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. टॉस इथे जिंकला टीम जर्मन चामटोली संघाने निर्णय घेतला क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इथे इन्व्हाइट केलं बॅटिंगला. आपण पाहतोय टीम खरबई बी या संघाला सलामी जोडी अविनाश आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाज हर्षद आलेत, राजू धोंद्रे. मात्र सुरुवात पहिलाच बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतो. पहिला बॉल राहिला टीम चामटोली संघाच्या नांबावरती डॉट बॉल. सुरुवात इथे केली आहे डॉट बॉलनं. षटक क्रमांक आपण पाहतोय एकचा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज सज्ज होत असताना राऊंड द विकेटनं ऑन साईडला बुडवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान की सिंगल इथे देखील एक बडी जाईल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावफलक 1 स्कोर कार्डवरती तुम्हाला दूर पार मिळेल. मागील 5 मध्ये भल्या मोठा डोंगर धामांचा उभा केला होता टीम चामटोली संघाला बॅटिंग करत असताना. आणि आता देखील संघनायकाने ज्यावेळेस टॉस जिंकला त्याचं मन होतं इथे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्याचा, परंतु सर्व खेळाडूंनी टीम मीटिंग केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करू, कमीत कमी धावांवरती रोखू टीम गावदेवी खरबाई बी संघाला. आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील होती आहे, कारण सलगचे 3 बॉल त्यांनी टाकलेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना धावफलक 1 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बुडवला, बॉल सारा डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. बॉलला तुम फेक करताय. दरम्यान की सिंगल धावी ते एकवटी जाती आहे आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय जरूर. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, अजून एकही गडी बाद नाही आहे. ही जमेची बाजू आहे टीम खरबई बी संघाच्या माध्यमातून. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाठमोरा एक टप्पा तर घेतलाय, दुसऱ्या टप्प्यावरती बॉलला अडवलाय. उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. भरपूर वेगानं पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये होता खेळाडू, धावत पळत पोहोचला. करण भगतला आपण पाहिलं जो मात्र भरपूर वेगाने पोहोचला, त्याने बॉलला अडवले. उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये. गुरुदास हर्षद चांगली गोलंदाजी तो करतोय, 4 धाबा त्याने खर्च केल्या. इथे देखील पुन्हा आता बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद अविनाश जाधव बाबूला इथून मैदान सोडावं लागतंय. दे धक्का, हा पहिला धक्का लागेल टीम गावदेवी खरबाई बी संघाला. फलंदाज बाद. नमोद का गम जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकतोय डीजे गणेशच्या माध्यमातून. धावफलक 4 आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावले. धाव घेण्याचा प्रयत्न फसला बाबूचा, त्याला परतावं लागले बागारी. नवीन बॅटर मैदानावरती मनीष आता दाखल झाला. या मॅचमध्ये मनीष कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल, कारण इथून धावा उभारावं लागतील टीम खरबाई बी संघाला देखील. कारण चामटोली संघ म्हटला तर एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. मागील मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 86 धावा त्यांनी नोंदवल्या होत्या आणि आता तुम्ही पाहता इथे षटक क्रमांक 1 टाकत असताना मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय टीम चामटोली संघाच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती फक्त आणि फक्त 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमच्या सोबत अजय धुळे आहेत, आज नक्कीच खेळताना दिसतील टीम जोबिली संघाच्या माध्यमातून. काल मेंटर होते टीम जोबिली सी संघाचे, परंतु आज त्यांचा खेळ आपल्याला जरूर या मैदानावरती पाहायला मिळेल. दिनेश भगत आलेत गोलंदाजी मार्कवरती. चामटोली म्हटलं की भगत, त्यानंतर कांबरी, देसले, थरे नावाचे खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 दिनेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 4 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. राजू धोंद्रे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथून धाबा एक डबा लागतील. या मॅचमध्ये धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेल, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला तितकीच धारदार पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि आता बॅटर रुसलाय, कारण त्याला इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम खरं
न सोडत आलोय की काय, जी धून वाजवली डीजे गणेशनं, कारण सीझन देखील सुरू आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जतीन. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. भन्नाट वेग, तेज थरार, गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. दिनेश भगतला तुम्ही पाहताय, चांगली गोलंदाजी तो करतोय. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्याने केलाय. इथून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडू त्याने टाकले जबड 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पहिल्या बरोबरती राजूचा फटका फसला, तिथे तो आउट झाला आणि आता पुन्हा एकदा कमबॅक. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल नाही थांबणार. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय, परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. खणखणीत हा पहिला बार चौकार. रोहिदास भाऊ केने यांचं आगमन झालं. त्यांनी सांगितलंय की जर आमदार साहेबांच्या कटआउटला बॉल हिट होतोय षटकार मारत असताना, किंवा हरेजी धुळे यांच्या कटआउटला जर बॉल हिट होतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला देऊन सन्मानित करू. कोंडेश्वर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील बक्षिसांचा वर्षाव आपण पाहिला होता रोहिदासजी केणे साहेबांच्या माध्यमातून, आणि आज देखील आपण पाहतोय खरं तर बक्षिसांची खैरात त्यांची तुम्हाला पार मिळेल. हळूहळू ATM ऑन होतोय, कारण क्रिकेटवरती चांगला त्यांचा देखील प्रेम आहे. जेव्हा जेव्हा जोबेरी संघ खेळत असेल किंवा मग बदलापुरातील कोणताही संघ असेल, चांगला क्रिकेट तुम्ही खेळा आणि बक्षीस घेऊन जा, हे त्यांची टॅगलाईन आहे. त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करू. नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस विरोधात शिवशक्ती कडाव. टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. मनीषला तुम्ही पाहताय, जो मात्र स्टॅकिंग वरती दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये चमचमणारी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. आज ती बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचाच्या समोर. ती बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून आम्ही आभार व्यक्त करू किरणजी राऊत साहेब, त्याच्या साथीने आपण पाहतोय बाळकृष्ण मुंडे साहेब असतील, पिंटाशेठ गडगे, निखिलजी चव्हाण, मयूरजी केने, या 5 मित्रांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभली आहे. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील सहकार्य केलंय. त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी सिंजाची अँड्रॉइड टीव्ही देऊन आम्ही सन्मानित करतोय. प्रवीणजी धुळे जोविली गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये त्या टीव्ही लाभलेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय, चमचमणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. पाहताच क्षणी त्या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मी आभार व्यक्त करेल खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार हरेजी धुळे साहेब यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपल्याला लाभली आहे. त्यांचे पिताश्री मी म्हणेन स्वर्गीय पंढरीनाथजी कचरू धुळे यांच्या स्मरणार्थ हरेजी धुळे, हितेजी धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला या ट्रॉफीज लाभलेत. धावफलक 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 2 ओव्हरच्या अंती 13, पहिल्या षटकामध्ये 4 आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा वसूल करत असताना धावफलक 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कवाटी विथ किराटी आहे त्यांचं ब्रीद वाक्य, आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना अखंड महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना देखील त्यांचे दौरे तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. गौरवजी साबंत, प्रशांत पवार, कॅमेरामॅनच्या भूमिकेत सूरज सुरेश धुळे हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. ऑफिशियल टीम आज पंच कमिटी आपण पाहतोय खरं तर काल KP सर होते, परंतु आज DK, सनी भोईर आणि तरुण डे असे नामांकित पंच मैदानावरती जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काल बदलापुराचा आवाज आपण ऐकला, तिन्ही आवाज बदलापूर नगरीतून होते. तुषार शिंदे, सोमनाथ खाडे यांना आपण ऐकलं. महेशजी धुळे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार म्हणून त्याची ओळख आहे, सह आयोजकाच्या भूमिकेत आहेत. षटक क्रमांक 3, पहिला बॉल भन्नाट वेग, तेज थरार, गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय. यावेळेस तुम्ही पाहता यस्त्यांचं वेध घेत असताना यस्ती रक्षकाच्या हातामध्ये बाटरा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार हरिजी धुळे साहेब त्यांनी सांगितलंय,
जोवेली, खरबई, मानकिवली, कासगाव, चामटोली, पोद्दार परिसर आणि दहिवली या विभागातून जर कोणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आपण आला असेल तर आपण या मुख्य व्यासपीठावरती सन्मानपूर्वक आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण हरीजी धुळे साहेबांनी सांगितलंय आलेला प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झालाच पाहिजे. कारण आपल्या भारतीय संस्कृती अतिथी देवो भव, आलेला प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आणि आता त्या संस्कृती आपण जपतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे विनंती आहे जे कोणी मान्यवर आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट तुम्हाला पाहायला मिळेल LBW च्या स्वरूपात. अजून एक फलंदाज बाद होतोय, त्याला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर रोहिदाजी गेणे भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. बघा हे क्रिकेटवरचं प्रेम. ज्यावेळेस 2 विकेट पडले त्यांना माहिती आहे खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय, लगेच त्याला प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. स्टॅकिंगवरती आतिश. इथे बॅटचा फ्लो जबरदस्त होता, उन साईडला खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं बॉल निघून चालले सिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 3 चेंडू टाकलेत, आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. धावफलक 13. याकडे वरती पूर्णपणे स्थिर आपलं. थोडीशी नाजूक परिस्थिती टीम खरबई संघाची पार मेल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय टीम खरबई संघाला. अजून एक फलंदाज आतिश, त्याला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. डीजे गणेश यांना आपण ऐकत असतो. क्रिकेट विथ संगीत हे सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरसावले ऑन साईडला बळबलाय, माहिती आहे एकामागे एक बॅटर आउट होत चाललेत. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा खरबई टीमचा डाव कोसळलाय. त्यामुळे आता इथून गरज आहे एखाद्या खेळाडूला खेळपट्टीवरती टिकण्याची आणि त्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. म्हटलं जातं ना जुनं ते सोनं, आता तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मैदानावरती दाखल झालाय अमोल जमदरे हा खेळाडू आपण पाहतोय. अमोलच्या बॅटमधून या 2 धाब्यात एक बॅट जातील. धावफलक 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना फलकावरती धाबा आतापर्यंत 15 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. इथे फुलटॉस बॉल होता, अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न फर्स्टला, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल आणि 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 17 याकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. परंतु 17चा खतरा आता टीम चामटोली संघावरती असेल का हे देखील पाहावं लागेल. कारण फ्री हिटचा बॉल आहे. बॅटर इथे मात्र फक्त धावचीच्या स्वरूपात आउट होऊ शकतात, अन्यथा त्यांना संधी आहे मुभा आहे ब्लॅस्ट्रोक खेळण्याची. त्यामुळे आता 17चा खतरा कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहावं लागेल. नो बॉल तर टाकला, इथून मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहावं लागेल. धावफलक बेगाने पुढे जाईल का या मॅचमध्ये. चामटोली संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु यशच्या उद्ध्वस्त केल्या. परंतु फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे बॅटर आता सेफ असतील. भरपूर जल्लोष प्रेक्षकांनी केला जरूर, परंतु ते विसरले होते की हा फ्री हिटचा बॉल आहे. आणि इथे मी म्हणेन बाल बचावला गेलाय. मनीष नेहमीच सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न तो करत असतो. काल देखील अशीच प्रकारची बॅटिंग त्याने केली होती ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळेस भरपूर चांगला खेळ आपण पाहिला होता मनीषचा, परंतु आज देखील तसाच खेळ करावा लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं धावफलक 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 17 याकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलाय. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही इथून खरबई संघ कितपर्यंत मजल मारतोय हे देखील पाहावं लागेल. परंतु विनंती करेल मी टीम शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात संग्राम 11 नितलस या 2 टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी लवकरात लवकर या. कारण या स्पर्धेचा नियम आहे
इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपणास येणं बंधनकारक असणार आहे. असा आम्ही उल्लेख केला आणि गणेश सॉन्ग पेश करताय. स्वागत आहे तुमचं देखील गणेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अभिचा पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारला. एम्पायर सिग्नल. आमच्यापर्यंत काय होतंय पाहावं लागेल. नो बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सत्ता मिळतोय टीम खरबई संघाला. षटकार. शैलेशजी पावशे आणि सचिन शेठ पाटील टोंडरे यांचा आगमनाद्वारे विनंती आपण मंचावरती या. बघा मान्यवरांना विनंती आहे, आपली जागा आमच्या मनात आहे, आपण यावं मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. शैली पावशे साहेब आणि त्यांच्या साथीनं सचिन शेठ पाटील टोंडरे यांना विनंती आपण या लवकरात लवकर मंचावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार आला जरूर, परंतु पुढचा बॉल कमबॅक करायचा प्रयत्न राहिला. प्रीहिटचा बॉल पूर्णपणे बॅटर बीट झाले. आपण पाहतोय खरं तर अमोल जमदरे पुटोस होता. टर्न केला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील आणि त्यांच्या आबाकाच्या बाहेर जी मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार. चौकार. ट्वेंटी 28 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटकातील काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 थोडासा मागला ठरतोय. गोलंदाज अभि राईट मोर विकेट. अजून एक चांगला फटका. मी आधीच म्हटलं होतं ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. अमोल जमदरे त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याने सांगितलंय अभिला, अभि नाही तो फिर कभी नाही. बॉल सीमा पार. सिक्सर. झालाय जवळ जवळ आपण जर पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती मैदानावरती तो दाखल झालाय आणि काय बॅटिंग करतोय. 7, 8, 9 वर्षाच्या अगोदर आपण जर पाहिलं तर थ्रो गोलंदाजीचं क्रिकेट असायचं. त्यावेळेस देखील अमोल गोलंदाजी करत असताना, त्यानंतर बॅटिंग करत असताना टॉप गिअरवरती बॅटिंग तो करायचा, परंतु फटका इथे फसलाय आणि अखेर अमोलला इथून मैदान सोडावं लागतंय. फडणस बाद. नितलश कॅप्टन आपण मंचावरती येऊन थांबा. यानंतर जशी या मॅचची पहिली इनिंग कंप्लीट होईल आपण शिवशक्ती कडाव आणि संग्राम इलेव्हन नितलस या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल मंचावरती येऊन थांबा. आदरणीय गणेशजी खेडेकर साहेब यांचं नुकतंच आगमन झालं. आमदार चषक 2025च्या दुसऱ्या रजनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागत. संग्राम इलेव्हन नितलस टीमची कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती आहे टीम कडाव कॅप्टन आपण या. नवीन बॅटर मैदानावरती एनजे. इथे लाईन चेक करावे लागेल. पंच वळत आहेत हळूहळू आणि इशारा पोहोचतोय व्हाईट बॉल. धावफलक 35 या आकड्यावरती जात असताना आता एखादा षटकार इथे अपेक्षा करत असतील खरबई टीमचे समर्थक, कारण जर 40 धावा बनल्या तर गोलंदाजी हत्यार आहे टीम खरबई संघाची देखील. हे देखील विसरून झाला नाहीये. बिग हिट
ऑन साइडला खेचलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट, बॉल सीमा पार, एनजेच्या बॅटमधून षटकार. इथे अजून एक ऑन साइड वळवलाय, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, मिड विकेट एक सिंगल, एक बडी दुसरीचा प्रयत्न करताय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल, दुसरी धाब एकवण्याचा प्रयत्न इथे चालवलाय आणि अखेर अंपायर सिग्नल. तिसऱ्या पंचाची त्यांनी मदत घेतली आहे. बॅटर सेफ असतील का इथे, की बॅटर इथे मात्र आउट झाले ते आपण पाहू. जर बॅटर सेफ असतील तर धाबा 43 बनतील, परंतु जर बॅटर आउट असतील तर 42 धाबा इथे बनल्या जातील आणि 43 धाबांचा लक्ष इथे असणार आहे. परंतु नुकताच ज्यांचं आगमन झालंय ते कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष अभि देवगरे साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. या पण टॉस साठी आपण टॉस करू. मी विनंती करेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देवताजी भगत साहेबांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहोत. तिथे जोडले जातील के करंजी काळन. धन्यवाद. आपण आजचा रजनीश 8 संघांचा जो पोल आहे त्यामधला पहिल्या सामन्याचा टॉस करतोय. शिवशक्ती कडाव विरुद्ध संग्राम 11 इथलस. टेल्स इज अ कॉल अँड इट इज हेड्स. टॉस जिंकलाय तो शिवशक्ती कडावचा कॅप्टन अभि यांनी. मी दादांना विनंती करेन पुन्हा आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. महत्त्वपूर्ण मॅच आजच्या 8 संघांचा पोल मधली. काय म्हणशील इथे आल्यानंतर कसं वाटतंय? नक्कीच चांगलं वाटतंय. नेहमी इथे खेळत असतो, चांगलं आयोजन असतो, त्यामुळे काय नेहमीच ग्राउंड झालेलं. बऱ्याचशा विभागांमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी जाता. आज धर्मवीर कासगावच्या या बदलापूरच्या क्रीडानगरीवरती खेळायचं आहे. संग्राम 11 नितलस अगेन्स्ट एखादी मॅच झाली या सीझनमध्ये, मागच्या सीझनमध्ये? याच्या आधी एक मॅच झालेली आहे, कदाचित आम्ही ती जिंकलो होतो, पण इझी न घेता चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि फर्स्ट फिल्डिंग करू. फिल्डिंगचा डिसिजन आहे. 5 वर्ष मॅच आहे. आठवतं आहे कोणता फलंदाज ज्याला टार्गेट करायचं असेल आणि तो जर आउट झाला तर कदाचित लो स्कोअरवरती मॅच तुम्ही थांबवाल? नाही, क्रिकेटमध्ये असं कोणाला टार्गेट करता येणार नाही. जो दिवस ज्याचा चांगला असेल तो नक्कीच चांगला खेळतो, त्यामुळं चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. राहुल माझ्यासोबत आहे. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज दोन्ही ताकदवान टीम्स आहेत. चांगलीच मॅच आम्हाला पाहायला मिळणार आहे. या मॅचचा टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस वगैरे इम्पॉर्टंट नव्हता. बॅटिंग आले त्याच्यामुळं 70+ करण्याचा प्रयत्न करू आणि जर प्रत्येकाचा 100% दिलं तर 100% 70 होतील. येस, जसं अभि देखील म्हणाला की ऑलरेडी एक मॅच झाली नाही. आय थिंक ते जिंकले होते. आठवतं आहे कोणता गोलंदाज आहे की त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला थांबायचं असेल, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे मॅचमध्ये? गोलंदाज तर सर्व चांगलेच आहेत. ती पण टीम खूप चांगलीच आहे. पोलमध्येच टीम आहे आणि त्याच्यामुळे 4ही गोलंदाज चांगले. टार्गेट वगैरे नाही, ज्याचा दिवस चांगला आहे तो चांगला खेळेल आणि ज्याचा दिवस वाढेल त्याच्यावर जास्त प्रयत्न करू की रन्स करण्याचा. सलग 5 वेळेला मुरबाड विधानसभेचे आमदार म्हणून आदरणीय किसनजी कथोरे साहेब ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. काय म्हणाल इथे आल्यानंतर या स्पर्धेविषयी? स्पर्धा इथे पहिल्यांदाच आलो आम्ही खेळायला. जोविलीच्या ग्राउंडवर खेळलो आहे खरवाईच्या 1-2 वेळेला. प्रथमतः मी राहुल सरांचं कॉमेंटरांचं की धन्यवाद करेन की त्या या एरियामध्ये आम्हाला कॉन्टॅक्ट्स करून एंट्री देतात, त्याचं मी आभार मानतो. आणि ते आलो तेव्हाच मन भरून गेलं की लाईट्स वगैरे खूप छान आहेत, पण सिमेंटची विकेट आहे. आम्ही सिमेंटवर कधी खेळत नाही, मातीवर खेळतो. बघूया आता खेळ करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला राहुल या मॅचसाठी. सो मंडळी, नुकताच जो टॉस पार पडला पुढच्या मॅचचा संग्राम 11 नितलसच्या विरुद्ध शिवशक्ती कडावचा कॅप्टन अभिने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅक टू कमेंट्री बॉक्स होऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. थँक्यू. शेवटच्या बॉलवरती धाव एकवटत असताना बॅटर दुसऱ्या धावेसाठी आउट होता, त्यामुळे धावफलक 42 वरती थांबलं आणि आता 43 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. काही सन्मान आपण या मंचावरती करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरंतर चामटोली गावचे सरपंच किशोरजी देसले साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी या स्पर्धेचे शिल्पकार हरीशजी धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण रोहितजी केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. किशोरजी देसले साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना सामन्याला आपण सुरुवात करा. 43 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या धावेसाठी बॅटर आउट होता, त्यामुळे 42 धावा म्हणल्या. 43 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार त्याचबरोबर एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण देसले साहेबांचा सन्मान या मंचावरती करतोय. रोहितजी केणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व देवदाजी भगत साहेब आपण या आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. खरवई गावातील उद्योजक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. जेव्हा जेव्हा खेळाडू खेळत असतात भरपूर प्रेम त्यांचं असतं खेळाडूंवरती नेहमीच. ते मग मारत मॅचसाठी असेल चांगला झेल चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीसाठी ते कॅश प्राईज लावत असतात. असे देवदाजी भगत साहेबाचा सन्मान आम्ही करतोय. रोहितदाजी केणे साहेबाच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान आम्ही करतोय. पहिला बॉल ऑन साईडला टर्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला शोधत राहिले. अविनाश होते बॉलला अदून फेक करतील 2 धाबा इथे मिळतील. तदनंतर मी विनंती करेल नंदूदादा भोईर आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. 43चं टार्गेट आहे. नंदू भोईर साहेबांचा सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर मी विनंती करेल कासगाव चषकाचे दमदार आयोजक हरीशजी राऊत साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. कारण मॅच चालू झाली आपण जातोय मॅचकडे बोलतोय. कर्जतचे काका समीर सोमणे सरांकडे. धन्यवाद. अनिलजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हरीशजी राऊत यांचा सन्मान करतोय. खरं तर पोद्दार एव्हरग्रीन पोद्दार या परिसरातून एक चांगले उद्योजक समाजसेवक म्हणून अनिलजी गायकवाड यांची ओळख आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हरीशजी राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हा सन्मान या मंचावरती होत असताना आपण वळतोय मॅचकडे जिथे सामना क्रमांक आजच्या रात्रीतील दुसरा आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा समीरजी सोमणे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद राहुल. बॉल लवकर पिक केला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा इथे सहज घेतल्या जातील. मी पहिल्यांदा आभार मानेल राहुलजी चव्हाण सर त्याचबरोबरीने करणजी काळन सर आणि माडी सर. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 4 ओव्हरमध्ये 43 करायचे. जनमान क्रीडा मंडळ सामटोली या संघाला खरवई ब च्या विरोधात. धावा झाल्यात आतापर्यंत 4. पहिला गडी गारद झालाय तो अर्थातच तेजस बाद झालाय. मैदानात खेळतोय दिनेश. खुला टाकला होता चेंडू. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेही असं वाटलं नव्हतं की 40 पर्यंत हा संघ पोहोचेल. 3 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या आणि शेवटच्या षटकात 25 धावा आल्या. तब्बल 25 आणि त्या जोरावरती आता सध्या गोलंदाजी करतोय गणेश. 4 धावा झाल्यात. 42 धावा पहिल्या 17. त्यानंतर 43चा पाठलाग. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणखी एक निर्धाव चेंडू. दबाव आता वाढत चाललाय कारण जो रोहन आहे मागच्या डावामध्ये मागच्या मॅचमध्ये माफी असावी तब्बल 42 धावा 34 धावा त्याने कुठल्या होत्या. आणि या संघाचा आपण विचार केला चामटोलीचा तर त्याने 5 ओव्हरमध्ये ते 75च्या वरती पोहोचले होते. 75च्या वरती म्हणजे पाठलाग करू शकतात ते देखील या 43 धावांचं. परंतु पहिलं षटक सध्या तरी गणेशच्या नावावर आहे. खरवई बीच्या नावावरती आहे. गती कमी केली. मिडॉनच्या वरतून मारलाय. मिड विकेटला प्लेयर होता परंतु अडवू शकणार नाही. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. या ओव्हरमधील पहिला चौकार पोलीस संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 43चा पाठलाग करत असताना धावा झाल्यात त्या 8. 1 बाद 8 आणि आता विजयासाठी 3 षटकं बाकी आहेत. गरज आहे ती 35 धावांची. सुस्वागतम. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय हरीशजी डोळे साहेब आणि विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलं आहे जनमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली आणि भोज, पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव आणि बदलापूर शहर व ग्रामीण विभाग या सगळ्याच
टीमचं देखील आम्हाला सहकार्य लाभलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8, 3 ओव्हरमध्ये धावा करायचे चामटोली संघाला 35. या मॅचमध्ये सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल तो रोहन, ज्याने मागच्या मॅचमध्ये 34 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग साकारली होती. पहिले षटक गणेशने एक विकेट घेतली, तेजसला बाद केला, 8 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय अतिश. स्टिअर करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर लेफ्टी बॉलरचा चेंडू थोडा बाहेर निघाला, हलकासा निर्धाव चेंडूची होते सांगत आहे. यानंतर लढत होईल संग्राम 11 नितलस आणि त्यांच्याविरोधात शिवशक्ती कडाव. शिवशक्ती कडाव कॅप्टन अभि देवगर यांनी टॉस जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले संग्राम 11 नितलस संघाला प्रथम फलंदाजीसाठी. दोन्ही टीमला विनंती, आपण स्टेज जवळ येऊन थांबायचं. हा मॅच समाप्त झाला की लगेचच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पहिला चेंडू निर्धाव, 17 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या 35. पुढे ठेवला होता बॉल, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय, परंतु फटक्यात दम नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. या अगोदर वाऱ्याचा ओघ प्रचंड होता या क्रीडांगणावरती. आता एक 5 ते 10 मिनिटं झाली असतील की वाऱ्याचा ओघ देखील थांबलेला आहे. नाहीतर सुरुवातीला जेव्हा पहिला सामना चालू होता, माईकमध्ये देखील जे प्रेक्षक यूट्यूब चॅनलच्या द्वारे, अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलद्वारे देखील ऐकत होते, त्यांनाही तो सोसाट्याचा वारा, त्या माईकमधून त्याचा आवाजही येत असेल. एवढा प्रचंड वारा होता क्रीडांगणावरती, परंतु आता सपशेल थांबलाय वारा. पाहूया या जेव्हा वारा थांबलाय तेव्हा धावा येतील का. टप्पा पुढे ठेवला, फुलर लेनचा बॉल आणि एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, सरस गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. 3 ओव्हरमध्ये 17 होत्या. खरवई बी टीमला वाटलं देखील नव्हतं की 43 होतील. त्या धावा झाल्या. त्यानंतर गणेश आणि आता अतिश थांबवतोय सामटोलीकरांना. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आला अगोदरचा. मागे मारण्याचा प्रयत्न होता दिनेशचा, गती कमी केली आणि त्या कारणास्तव हा देखील निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चालू आहे अतिशकडून. पहिल्या षटकात गणेशने पॉवर प्लेच्या षटकात फक्त 8 दिल्या. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत अतिशचा विचार केला फक्त 1च धाव दिलेली आहे. सपशेल बॅकफुटला ढकललाय ते सामटोली संघाला. मुसंडी मारावी लागेल. धाबांचा पाठलाग करायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. चौकार षटकार मारावे लागतील ते दिनेशला. बॅटचा स्विंग आणि ते पाहूया कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागते की काय. दिनेश इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तो रोहन, परंतु या षटकात 5 चेंडूंमध्ये अतिशने फक्त धाव दिले ती 1. 5 चेंडूंमध्ये 4 चेंडू टाकले त्याने निर्धाव. मॅचमध्ये मला आठवतं की 75च्या वरती जेव्हा धावा यांनी कुठल्या होत्या तेव्हा प्रत्येक फलंदाज येऊन आक्रमण करत होता. आता तेच करायचं आहे सध्याच्या घडीला. स्कोरबोर्डवरती धावा फक्त 9 आहेत. प्रयत्न करतोय, कदाचित हा व्हाईट बॉल असावा. पंच इशारा करतायत, थोडा अधिक बाहेर टाकला हा चेंडू. एकेरी धावसंख्या 10. 43चा पाठलाग चालू आहे. सेकंड ओव्हर लास्ट बॉल, 43चा पाठलाग चालू आहे. 10 धावा झालेल्या आहेत. 33ची गरज आहे. धावा होऊ शकतात. 17 होत्या फक्त. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील करतोय गोलंदाज, परंतु कोणत्याही क्षेत्ररक्षकाने त्याला साथ दिली नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. किफायतशीर षटक राहिलं ते अतिच. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अवघ्या 2. 2 बाद 10 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती आता 33 धावसंख्येची. 12 चेंडू 33ची गरज. चामटोली संघाला जानमान क्रीडा मंडळ चामटोली संघाला 33 करायचे. माझ्या समवेत गुणसंख्या लेखक म्हणून सध्या अजय धुळे कामगिरी करतायत. खरं तर आज ते देखील खेळणार आहेत.
थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी नितेश आलाय. भन्नाट गोलंदाजी आतापर्यंत, कोणत्याही फलंदाजाला आक्रमण करण्याची मुभास दिलेली नाहीये तिन्ही गोलंदाजांनी. पहिला चेंडू देखील त्याच दिशेने होता. संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव. बाळशेठ पाटील नेहमी या संघाला पुरस्कृत करत असतात तोंडरेचे. त्यांच्याच मुलाचं नाव आहे संग्राम आणि याच नावाने नेहमी नितलस संघ खेळत असतो. आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव, एक पनवेल तालुक्यातील आणि एक कर्जत. मिडविकेटच्या दिशेने हा फटका. सिंगल डबलने कोणताही त्रास होणार नाही फिल्डिंग करणाऱ्या खरवई बी टीमला, परंतु खरवई बी टीमला देखील ठाऊक आहे आपल्या देखील 3 ओव्हरमध्ये 17 होत्या. शेवटच्या बॉलरच्या विरोधात आक्रमण झालं, हे कदाचित चामटोली संघ देखील करू शकते. आणखी एक व्हाईट बॉल. यस, थोडं असं वाटलं की कदाचित स्टंपवरून चाललाय की काय, परंतु पंचांचा निर्णय आला. हा अतिरिक्त धावा देणारा चेंडू होता चामटोली संघासाठी. एकेरी धावा संख्येने स्कोर 13 वरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा झालेल्या आहेत. 43 करायचे, 30 ची आता गरज आहे. अंतर आता मोठं वाटायला लागलेलं आहे. वेगानं फलंदाजी करावी लागणार आहे ते चामटोलीच्या दिनेश. तेजस फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज 4 खेळाडू मात्र तिथे पोहोचले होते. या अगोदर दिनेश आणि तेजस मात्र बाद झालेत. रोहन आणि हर्षल मात्र मैदानात खेळतोय. 2 धावा इथे जोडल्या जातील. टॉवरशाही वरती हा चेंडू गेला होता, एवढी उंची मात्र गाठली होती या चेंडूने. 2 धावा, धावा संख्या 15 झालेली आहे. 43 करायचे, अर्थातच 28 ची मात्र गरज आहे. हा फटका खेचला होता रोहनने. प्रयत्न करतोय परंतु यश मिळत नाहीये. तिसरं षटक नितेश. चांगली गोलंदाजी. 28 करायचे. लास्ट ओव्हरमध्ये 25 आले होते. त्याची भरपाई करायची असेल तर आता या चेंडूपासून आक्रमण करावं लागणार आहे. पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंचांनी नाबाद घोषित केलंय. एक धाव नक्कीच जोडली जाते, अतिरिक्त धाव एकेरी स्वरूपात. धावा झाल्यात त्या 16. लेगबायच्या स्वरूपात एक धाव आहे. धावा संख्या 16, 16. 8 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. एखाद मोठा फटका पाहिजे, एखाद षटकार, एक बाउंड्री तरी हवी आहे चामटोली संघाला. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू. काय कमालीची षटकं टाकलीत. पहिलं षटक गणेश, त्यानंतर आतिश आणि आता नितेश. कमबॅक कसा असावं ते दाखवून दिलंय खरवई बी टीमने. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 17 या टीमच्या अवघ्या 17 धावा होत्या, परंतु या गोलंदाजांनी जशा धावा आल्या टीमसाठी त्याने मागे वळून पाहिलेलंच नाहीये. चामटोलीकरांना त्याने थांबवलं. जो चामटोली संघाने मागच्या मॅचमध्ये 75च्या वरती धावा केल्या होत्या. हा शॉर्ट पिच बॉल मागे मारण्याचा प्रयत्न चुकी झाले. पाठलाग करत होता क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला आहे. कदाचित तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. धाव आले या चेंडूवरती. एकच धाव आलेली आहे, त्यामध्ये देखील एक 1 शॉट आहे, म्हणजे एकही धाव या चेंडूवरती नाहीये. 3 ओव्हरचा खेळ, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय चामटोली संघासाठी आणि धावा झाल्या 43 चा पाठलाग करत असताना 16. 6 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. 27. सुस्वागतम. खरं तर काल वर्षातील खास दिवस, काल ज्यांचा वाढदिवस होता ते आमचे हरीशजी धुळे साहेब यांचे जवळचे मित्र विजय सिंग साहेबांचं आगमन झालं आहे. बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अभि देवगरे, आपण कुठे असाल तर आपण मंचावरती या. कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि खास करून महेशजी धुळे यांचे ते जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांना विनंती आपण मंचावरती या.
कल्पेशजी साळुंके यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून कुशल गुरव तुमचंही स्वागत आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 6 चेंडूंमध्ये 27 करायचे आहेत. आता बॅट फिरवावीच लागणार आहे. विकेट किपरने काय प्रयत्न केलेत आणि आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. पाहूया काय घडतंय. फलंदाज बाद की नाबाद हे आम्हाला आता डीके सांगतील. अर्थातच तिसरे पंच. नेक्स्ट मॅच शिवशक्ती कडाव आणि संग्राम 11 निटलस या दोन संघादरम्यान असेल. पाहूया निर्णय काय तो पंचांचा. ही सेकंड राऊंडची मॅच आहे. जे वरचे पोल आहे एक एक्स्ट्रा मॅच खेळवली जाते त्यामधील हा एक सामना. चामटोलीने पहिल्या मॅचमध्ये पराभूत केलं होतं मानकिवली बीला आणि आता चामटोलीच थोडी बॅकफुटला आहे खरवई बीच्या विरोधात. 6 चेंडूमध्ये 27. चामटोली पहिल्या डावामध्ये अग्रेसर होती. 3 ओव्हरपर्यंत 17 होत्या. लास्ट ओव्हरला 25 आल्या. काया पालटच झाला. 42 झाल्या. 43चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये खरवई बी टीमने फक्त 16 धावा दिल्या. फलंदाज बाद आहे. इक्वेशन बदललंय. 5 चेंडू आता विजयासाठी गरज असेल चामटोली संघाला 26 धावांची. डीजे बावीस तारखेपासून लेफ्टी बॅटर सध्या मैदानात गेलाय. सामना आत्ताही फिरू शकतो. आक्रमण जर का झालं, चौकार षटकार जर का आले तर चामटोली संघ नक्कीच मुसंडी मारू शकतो. त्यासाठी इतिहासाला साक्ष देणारी एक इनिंग साकारावी लागणार आहे ती लेफ्टी बॅटरला. 5 चेंडू विजयासाठी 26 पाहिजेत. हे 2 चेंडू या मॅचमधील निर्णायक चेंडू आहेत ज्यावरती आपल्याला लगेचच समजेल की धावांचा पाठलाग होईल की मात्र खरवई बी टीम बाजी मारेल. 5 चेंडू 26ची गरज. असे अनेक कारनामे या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासात नक्कीच आपण पाहिले. तो करेल का आणखी एक कारनामा चामटोली बी संघाचा हा फलंदाज. शेवटचा षटक टाकतोय गोलंदाज रवी. राजू गोलंदाजी करतोय. धीम्या गतीचा बॉल आणि हा देखील काही सीमा पार गेला नाही. एकेरी धावसंख्येने अजिबात टेन्शन येणार नाही फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी खरवई बी संघाला. आता 5 चेंडूमध्ये 26 पाहिजे होत्या. 4 चेंडूंमध्ये आता 25 करायचेत. 4 चेंडू 25 धावांची गरज. सामना होता कुठे चामटोली संघासाठी आणि आता नक्की एक्झॅक्टली कुठे येऊन पोहोचलेला आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 4 चेंडू 25ची गरज. हा चेंडू पंच व्हाईट बॉल घोषित करतायत म्हणजे मॅचमध्ये अजूनही आहेत चामटोली संघ. 4 षटकार पाहिजेत. 4 षटकार. खरवई बी विरोधात जनमान क्रीडा मंडळ चामटोली. 4 चेंडूमध्ये 24. यॉर्कर बॉल टाकला होता आणि ते सपशेल आशा आता निराशेत मध्ये परिवर्तित करत असताना 23 पाहिजेत. 3 चेंडूमध्ये 23. आमदार चषक ही सेकंड राऊंडची मॅच. यानंतर एक नवीन पोलला सुरुवात होणार ज्यामध्ये 8 संघ खेळतील. पहिला सामना कडाव विरोधात नितलस. ऑन ड्राईव्हचा फटका. हा सामन्यावरती आता पकड मजबूत केलेली आहे ती गावदेवी खरवई बी संघाने. क्रिकेटमधले अनेक उलटफेर त्याचे साक्षीदार आपण नेहमीच असतो आणि आजही देखील तसाच एक सामना आपण पाहिला. सुरुवातीची 3 षटकं पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं लो स्कोरिंग मॅच. चामटोलीकरांनी भन्नाट गोलंदाजी केले. फ्रीडच्या चेंडूवरती देखील दांड्या त्यांनी गोल केल्या होत्या परंतु लास्ट ओव्हरमध्ये खेळच मात्र पालटला. 25 धावा आल्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र चामटोली संघाला सपशेल बॅकफूटवरती पहिल्यापासून 4ही गोलंदाजांनी ढकललं. व्हाईट बॉल. थोड्या चान्सेस वाढवत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या परंतु एवढं सोपं काम नाही आहे. षटकार मारायचे. षटकाराशिवाय मात्र पर्यायच नाही आहे तो चामटोली संघाकडे. प्रयत्न करतोय मिडविकेटच्या दिशेनं पॅरलल स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पार.
पंच इशारा करतायत. हा येतोय चौकार चामटोली टीमसाठी. धावा झाल्या 43चा पाठलाग करत असताना 26 झालेल्या आहेत. आता विजयासाठी गरज असेल ती 17 धावांची. लास्ट बॉल आणि ते हा सामना मात्र जिंकलेला आहे. गावदेवी खरवई बी संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. विजयी संघाचं अभिनंदन. खरवई बी संघाला नक्कीच अभिनंदन आहे तुमचं आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील जनमार क्रीडा मंडळ चामटोली या टीमला. मॅन ऑफ द मॅच 17 धावा असताना ज्याने शेवटी येऊन ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा वाजवली. समोरच्या टीमची धावा केल्या आपल्या टीमसाठी त्या 18. फलंदाज अमोल